काम करणार आहे। अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळ या देशातल्या महत्त्वाच्या संस्थेच्या वार्षिक क्रीडा दिनदर्शिकेत खो खो या भारताच्या पारंपरिक खेळाला स्थान देण्यात आलंय। या मंडळाच्या मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला। या संस्थेच्या दिनदर्शिकेत क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन आणि टेनिस यांसारख्या 16 खेळांच्या बरोबरीनं खो खोचा देखील समावेश केला गेलाय। ऊर्जा आणि विद्युत क्षेत्रातली ही प्रमुख संस्था असून राष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते। संस्थेच्या या निर्णयानं खो खो खेळाडूंना एक महत्त्वाचं व्यासपीठ उपलब्ध होण्याबरोबरच रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत। यापूर्वी सेनादल आणि रेल्वेनं खो खोला आपल्या खेळांच्या यादीत समाविष्ट केलं होतं। यावर्षी जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये पहिल्या खो खो विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात 20 देशांचे संघ सहभागी झाले होते। रशियात अतिशय शक्तिशाली भूकंप झाल्याचं वृत्त आहे। रशियाच्या पूर्वेकडे कमचटका आणि